आणि लग्न सराईमध्ये निश्चितच त्यांच्या माध्यमातून एक संगीतमय मंगलाष्टके गायली जातात। सध्या मला वाटतं निश्चितच लग्न सराईचा मोसम चालू आहे आणि जर कोणाला त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांनी निश्चितच त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। लग्न सराईमध्ये त्यांच्याकडनं एक संगीतमय मंगलाष्टके गायली जातात। अँड बॅक टू नाव इन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी। न्यू मिलन पायगाव बिन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड फास्ट नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारतोय आणि आमंत्रित केलं जातं भादवड या संघाला फलंदाजीसाठी। चला प्लीज आपण लगेच पंचांना विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। वेलकम संतोष माळी, गेली 2 दिवस आपण पाहतो या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत, एक सुरेख आणि सुंदर स्पर्धेचं आयोजन यांच्या माध्यमातून आपण पाहतो। तुफान पिंपळाच्या संघाचे संगणक असतील आणि त्यांची अदर्स टीम पूर्ण टीम या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत करते। कालच्या सामन्यामधून आपण पाहिलं उत्कृष्ट कामगिरी 2 संघांची आपण पाहिली। अष्टविनायक ठाकूरबडा एक उत्कृष्ट कामगिरी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या संघाचा अतिशय उत्कृष्ट होता। त्याचबरोबर शेडू माता बळ, त्याचबरोबर प्रथम कुमार चाविंद्रा या संघाने कालच्या स्पर्धेमध्ये अतिशय दमदार कामगिरी केलेली आहे। तर चला प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या, पंचांना विनंती असेल आपण चालू सामन्यासाठी 20 मिनिटाचा अवधी सेट करायचा आहे। कंप्लीट आपण पाहतोय 12:07 झालेली आहे। पहिला चेंडू हाताळतो गोलंदाज आणि पंचांना विनंती आपण टाइम सेट करायचा आहे। चालू सामन्यासाठी 4 षटकांसाठी एक 20 मिनिटाचा अवधी आपण सेट करायचा आहे। सलामी गोलंदाज न्यू मिलन पायगाव संघाचा प्रदीप, स्ट्राइक रोटेट करण्याची संधी डावखुरा फलंदाज प्रल्हादजी नाईक, नॉन स्टॅटसाठी संजय भाई म्हात्रे। प्रल्हाद आणि संजय अशी सलामी जोडी गावदेवी भादवड संघाची। तर सलामी गोलंदाज प्रदीप पंचांकडे गाठ घेतो, राईट आर्म राऊंडचा मारा करतो, हलक्याच पावलांचा रणपंच सुनील म्हात्रे यांना क्रॉस करून सुंदर चेंडूची फेक करतो। हलकासा अपील, पहिल्या चेंडूवर मात्र पंच संमत नाहीये। थोडासा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू जागेवरून चेंडूवर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क होत नाहीये। मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला नव्हता। पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप, या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्ह, अतिशय उत्कृष्ट फटका, खराब क्षेत्ररक्षण संघनायक जितेंद्र भाळेकर याचं आणि चेंडू मात्र सरळ जातो सीमारशीच्या बाहेर। अतिशय चांगला फटका, दमदार फटका, ग्राउंडेड चेंडू होतोय, चेंडू सीमारशीच्या बाहेर जाणार पहिला चौकार प्रल्हाद नाईक याच्या बॅट मधून येतोय। प्रदीप अक्रॉस द लाईन, आडव्या बॅटने चेंडूला थोडंसं प्रहार केलं होतं चेंडू। वेलकम रवीजी भोईर, जय भोलेनाथ सरवडीपाडा संघाचे का तडाखेबंद फलन, त्याचं बरोबर बाळाधरम भोईर, जय भोलेनाथ सरवडीपाडा संघाचे का नामांकित खेळाडू ही जोडी आपण पाहतोय, बिन्नीची जोडी जय भोलेनाथ सरवडीपाडी संघाची। चला आपण व्यासपीठ मंचावर यायचं। वेलकम रवीजी, वेलकम बाळा भाऊ, आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। एक धाव मिळते फलंदाजाला, एक धावाने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 5। पुन्हा एकदा प्रदीप, राईट आर्म या ठिकाणी अक्रॉस द लाईन, थोडासा आडव्या बॅटने चेंडू ऑन साइडला खेळलं जात आहे। चेंडू शॉर्ट सेलिमडॉनला येतोय, आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्र भरत करतोय। फक्त एक धावेची मागणी, एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 6। लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आपण मैदानामधून पाहतो, त्यामुळे थोडंसं वारंवार क्षेत्रक्षण बदल केला जातोय। चेंडूला थोडंसं अनदाब खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट पॉइंटला जातोय, आउटफील्ड मधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण, फक्त एक धावेची मागणी, एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 7। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो, मारुतो पंचांकडे गाठ घेतो, राईट मोरचा मारा स्ट्राइक रोटेट करतोय संजय भाई, ज्याच्या बॅट मधून नेहमीच मोठे फटके आपण पाहतोय। बघूया
या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिलं होतं. फलंदाज थोडासा बॅकफुटवर जातो, चेंडूला स्क्वेअर काढण्याचा प्रयत्न मात्र लाईन पासून चेंडूच्या थोडासा विभक्त. चेंडूची लाईन रीड करता येत नाहीये फलंदाज संजय भैयाला आणि चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातात. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निश्चितच चांगली गोलंदाजी आपण पाहिली प्रदीप याची. फक्त आणि फक्त 7 धावा. अतिशय चांगलं षटक आता तो प्रदीप. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. नितीन रायटम राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर ऑफ ड्राइव्ह अतिशय उत्कृष्ट फटका चेंडू ग्राउंडेड होतोय. आउटफील्ड मधून मात्र संगनायक जितू भाडेकर याचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फक्त 1 धावेची मागणी. धावसंख्या 1 धावाने पुढे सरते ती 8. मित्रांनो निश्चितच सध्या आपण एक महाभयंकर रोगाशी संघर्ष करतोय तेव्हा सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचं आहे. 2 गज की दोरी मास्क पडणं है जरुरी. वारंवार आपण आपले हात धुत चला. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बघूया फटका फसतो की काय. निश्चित या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. क्षेत्ररक्षकाला चेंडू गॅदर करता आणि कलेक्ट करता आला नाहीये. संजय भाई यांच्या बॅटमधून आपण पाहिला होता उत्कृष्ट फटका. प्लेसमेंट चांगला होता. चेंडू मिडॉन सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला होता. लँडिंग झाला होता आणि क्षेत्ररक्षकाला मात्र तो चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. झेल सोडतोय. जीवदान मिळतं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद आणि 2 धावा संघासाठी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा जीवदान. अतिशय चांगला चेंडू आणि उचली घेतले चेंडू आपण पाहिला होता. चेंडूला पोल करण्याचा प्रयत्न संजय भाई यांचा आपण पाहिला होता. मात्र कुठेतरी हलकासा स्पर्श बॅट आणि चेंडू मध्ये झाला होता. एसटी रक्षक अनिल याला मात्र चेंडू गॅदर करता आला नाहीये. आता मात्र अतिशय चांगला चेंडू. बघूया मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. फलंदाज थोडासा स्टेप आउट पुढे येऊन आणण्याचा प्रयत्न होता. दुसरं षटक प्रगती पथावर. धावसंख्या फक्त आणि फक्त 10. निश्चितच पायगाव या संघाला जर आव्हान द्यायचे असेल तर मोठी धावसंख्या उभारणं अत्यंत गरजेचं आहे. आता मात्र ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू आउट ऑफ ऑफस्टमचा मारा करणारा गोलंदाज आपण पाहिलं. नितीन पंच वाईटची खून करताय. कमांतर संघाची धावसंख्या वाढते ती 11. 11 रन लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू शॉर्ट मिडाऊनला जातोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळते संजय भैयाला. धावसंख्या 1 धावाने पुढे सकते ती 12. क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतोय. क्रिकेटचं बिग शो पाहतोय. स्वर्गीय बलमन पाटील स्मृती चषक 2020 आपण थरार पाहतोय. निश्चितच लेगस्टम्पच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच वाईटची खून करतात. एक अवांतर धावणे संघा धावसंख्या वाढते ती 13. शेवटच्या क्षणावर आपण पाहिलं होतं चेंडूवर एक नजर होती. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडूला हलक्यातपणे फक्त थोडंसं स्टिअर केलं जातं. आउटसाइड एज घेऊन चेंडू जातोय. डीप थर्डमॅनला चेंडू जातोय. पहिली धावा ती वेगाने प्राप्त झाली होती. मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असफल होतोय. फलंदाज प्रल्हाद नाईक याला मात्र या ठिकाणी आता मैदान सोडावं लागतं. 1 धाव कंप्लीट आहे. धावसंख्या 1 धावेने येते 14. 1-14. दुसरं षटक आहे प्रगती पथावर आहे. बघूया नेक्स्ट फलंदाज. लगेच आपण जायचं आहे 30 यार्डचं जे सर्कल आहे कैलाश जादवी. कैलाश नेक्स्ट फलंदाज जातोय.
तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी भादवड थोडासा बॅकफुट आपण पाहतोय. धावसंख्या ती 1-14. प्रति षटकात आपण विचार केला 7 धावांची सरासरी आहे. आणि बघूया अजून उर्वरित 2 षटकांमध्ये हा संघ कुठपर्यंत मजल मारतोय. तर गोलंदाजी दुरा सांभाळतो अनिल, पंचांकडे गाठ घेतोय. राटम राऊंडचा मारा करतो आणि स्थायिक रोटेट करतोय विस्फोटक फलंदाज संजय. नॉन स्ट्राईकसाठी जादुई कैलाश. चला प्लीज पंचांना विनंती, आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. चेंडूला निश्चितच थोडंसं स्पंज केलं होतं. अतिशय चांगला फटका आणि वाडिश लॉंग ऑफ सीमारशाकडे येणारा चेंडू एका टप्प्याने सीमारच्या बाहेर जातोय. चौकार. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू, जागेवर चेंडू निश्चितच फोर्स. चेंडूला फोर्स केलं होतं. अतिशय चांगला फटका. एका टप्प्याने चेंडू वाईट डिश लॉंग ऑफ सीमरच्या बाहेर जाणारा चौकार. आणि या चौकारानं सांगा धावसंख्या होते ती 18. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. आता मात्र चेंडूपासून थोडासा विभक्त, निश्चित ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. फलंदाज तुझा बॅकवर्ड जातो. चेंडूला स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा अनिल. या ठिकाणी मात्र मोठा फटका. बघूया एक्झिट काय करतं. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम झेल, बॉल जज कॅच, स्क्वेअर ऑफ विकेट. अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो आणि बिग विकेट. बडी मछली यहाँ पर जाल में फंसती हुई. संजय भाई याला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागतं. स्ट्राइक को रोटेट करतोय जादुई कैलाश. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं जातं. अतिशय चांगला फटका. चेंडू मिळवून लॉंगॉनला येतो. आउटफील्ड मधून अतिशय चांगलं शतरक्षण फक्त एकदा मिळेल. फलंदाज कैलाश याला. कैलाश आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या 1 धावाने पुढे सरकते 19. आता मात्र स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे ती यशवंत याला. आता मात्र गावदेवी भादवड संघाची सर्वात बिन्नीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन्ही तडाखे बंद असे फलंदाज. अतिशय चांगला फटका. यशवंतीच्या बॅट मधून चेंडू जातो मिड विकेटला. आउटफील्ड मधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धाव्याने गावदेवी भादवड संघाची धावसंख्या होती ती 31. तिसरे षटके प्रगतीपथावर आहे. 21. मला वाटतं अजूनही शेवटच्या चेंडूची फेक बाकी असावी. या षटकातील अंतिम चेंडू मला वाटतं शेष असावा. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये बघूया गावदेवी भादवड संघ कुठपर्यंत मजल मारतो, कुठपर्यंत धावांचं आव्हान ठेवतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तिसऱ्या षटकाला प्रारंभ, तिसऱ्या षटकाला अंतिम चेंडूची फेक बाकी आहे आणि धाव संख्या आहे ती 21. 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला प्रल्हाद आणि संजय. या ठिकाणी मात्र चेंडूला पुलचा फटका आपण पाहतोय. फटका फसतोय. मिस टाइम फटका आपण पाहिला होता. व्यवस्थित बरेशन झालं नव्हतं. चेंडू आणि बॅटमध्ये पुल काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू कुठेतरी टॉपेज घेतोय. चेंडू जागेवर राहतोय. शॉर्ट स्लिमिडॉनला अतिशय अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो एसटी रक्षक नितीन द्वारा आणि बिग विकेट. बडी मछली यहाँ पर जाल में फंसती हुई. यशवंत याला मात्र मैदान सोडावं लागतं. फलंदाज बाद होतो यशवंत. नेक्स्ट फलंदाज संतोष जातोय. षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकवर्डवर आपण पाहतोय. गावदेवी भादवड संघाला साजेशी कामगिरी धावपळकर दिसत नाहीये. धावसंख्या फक्त आणि फक्त 21.
प्रतिषटकाचा आपण विचार केला तर 7 धावांची सरासरी प्रत्येक गोलंदाजाने फक्त 7 धावा दिल्या. प्रत्येक गोलंदाज 7 धावा देतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज प्रदीप याचं आपण पहिलं षटक आता तो 7 धावा देतो, त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय नितीन. त्याचबरोबर तिसरा गोलंदाज अनिल हाही फक्त 7 धावा अर्जित करतोय. एक उत्कृष्ट गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज एकमेकाचं अनुकरण करतोय. शेवटचा अंतिम अखेरचं गोलंदाज आता मात्र विकास मोकादम येतोय आणि बघूया अंतिम षटकामध्ये हा संघ कुठपर्यंत मजल मारतो, कुठपर्यंत धावांचा डोंगर रचतोय. शेवटचा गोलंदाज आहे, चतुर आणि चाणक्य असा गोलंदाज आहे. मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज संतोष तरे याला नॉन स्ट्राईकसाठी जादुई कैलाश आहे. मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी तालुका क्रिकेटमध्ये नामांकित खेळाडू आपण पाहू शकता. त्यामध्ये जय बोलर या ठिकाणी चेंडूला थोडासा ऑन साईडला खेळला जातं. चेंडू मिडवून लॉंग ऑनला येतोय. आउट फील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 फलंदाजामधून थोडंसं समन्वय आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न केला गेला होता. फेक मात्र कुठं थोडीशी रॉंग एंड झाली, नाही तर कदाचित संतोष तरे याला मात्र मैदान सोडावं लागलं असतं. जीवदान मिळतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे, कारण की गोलंदाजाला चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. धावचित बाद होण्याची दाट शक्यता आपण पाहिली होती मैदानामधून. मात्र कैलाश जाधव याने कॉल केलं होतं. फक्त 1 धाव मिळते आणि 1 धावेने धावसंख्या होती 22 लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट ऑफ प्रोग्रेस. आता मात्र अतिशय खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, स्वेर मारा, आउट ऑफ स्टंपचा मारा आपण पाहिला. पंचांचा वाईटचा इशारा. एक अमांतर दामणी संघ धावसंख्या 23. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकता गावदेवी बादवडे संघाचे खंदे समर्थक आणि अतिशय देखना फटका, ज्या फटक्यासाठी माहिर आहे, जो फटक्यासाठी अतिशय पॉप्युलर आहे, तोच फटका जादू कैलाशाच्या बॅट मधून निघतोय. षटकार. खराब चेंडू, उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. स्लो लो फुलटा चेंडू बिरकावून दिला. चेंडूला चेंडू जातो मिडविकेट सीमाच्या बाहेर. गगनभेदी षटकार कैलाशाच्या बॅट मधून येतोय. आता मात्र बादवड संघ थोडासा कमबॅक करतोय. धावा मिळतात 6 आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 29. निश्चितच 40 ते 42 या धावा निश्चितच चांगली धावसंख्या असेल. आता बघू येणाऱ्या 4 चेंडूमध्ये अजून कुठपर्यंत पोहोचतोय भादवडा संघ. जादुई कैलाशाच्या बॅट मधून बघूया कशा प्रकारच्या धावा येतात. त्याला उत्तम साथ मिळते ती संतोष तरे याची. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. निश्चितच लोफुटा चेंडू बघूया, थोडस कुठेतरी उलकावणी देतो चेंडू. क्षेत्ररक्षण चेंडू नॉनस्टॉपला जातोय आउटफील्ड मधून. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा कंप्लीट. मात्र ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं चेंडू, त्याप्रमाणे समाचार निश्चित घेता आला नाहीये जादुई कैलाश याला. 3 धावा मात्र निश्चित मिळतात. 3 धावाने संघाची धावसंख्या वाढते ती 32. अजून येणाऱ्या 3 चेंडूमध्ये बघूया बादवड संघ कुठपर्यंत मजल मारतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडस ऑन द खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच पाहिलं तर फलंदाज कुठं स्वतःला थोडसा स्थिर करू शकला नव्हता. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू ऑन द खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये व्यवस्थित संपर्क नव्हता. धावसंख्या मात्र 1 धावाने पुढे शकते 33. 40 धावा निश्चितच चांगलं आव्हान असेल. बघू येणाऱ्या 2 चेंडूमध्ये जादू कैलाश काय कमाल करतोय. आता मात्र खराब चेंडू सोडून दिला जातोय. आउट ऑफ स्टंप. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू. तर पण सुरेश घर त्यांच्याकडे वाईटचा इशारा. 1 धावेचा निर्वाळा. धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, स्क्वायर मारा. वारंवार त्याच गोष्टी आपण पाहतोय जणू काही झेरॉक्स कॉपी. धावसंख्या 35.
चेंडूला फोर्स काढण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. व्यवस्थित संपर्क बॅट आणि चेंडूमध्ये झालं नव्हतं. कुठंतरी हलकीशी काढा घेऊन चेंडू नॉनस्टॉप रिझल्टमध्ये ट्रॅव्हल झाला होता. एक धाव मिळते फलंदाजाला. एक धावणे गावदी भादवड संघाची धावसंख्या होती ती 36. शेवटचा अंतिम चेंडूची फेक बाकी आणि बघू संतोषाच्या बॅटमधून किती धावा येतात. चौकार, दुहेरी, एकेरी, षटकार. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर काढत अतिशय देखणा फटका. ज्या फटक्याची आवश्यकता आहे संघाला तोच फटका संतोष तरियाच्या बॅट मधून येतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. धावसंख्या 40 आणि विजयाचं लक्ष 41 धावांचं. मात्र निश्चितच म्हणे अंतिम षटक आता विकास मुकादम अतिशय महागडा. तब्बल 19 धावा अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं. थोडासा महागडा गोलंदाज ठरतोय विकास मुकादम. वेलकम रविंद्रजी भांबरे. तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाड़ी है. सध्या थोडंसं इंजर्ड आहेत. आणि गावदेवी रांजोळी संघाचे सर्वेसर्वा विनोदजी ठाकरे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्मानी उपाध्यक्ष विनोदजी ठाकरे. त्याचबरोबर रवींद्र भांबरे माजी उपसरपंच ग्रामपंचायत रांजोळी. चला मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी उपस्थित आहे. त्यांचा पण विशेष गौरवाने सन्मान करतोय. दो गज की दूरी मास्क पहनना है जरूरी. प्रत्येकाने सॅनिटायझरचा वापर करावा. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा आणि डिस्टन्सिंगचं पालन करावं. तर मित्र आपण या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी त्यांचं विशेष गौरवाने स्वागत करतोय. कुणालजी आपण या मान्यवरांचं स्वागत घ्यायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित बंडू मडवी साहेब आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. चला कुणाला आपण यायचंय. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर गावदी भादवड संघाचे खंदे समर्थक आमचे परम मित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज उत्तम सूत्रसंचालक रवींद्र तरेसर घ्या. चला रवींद्र तरेसर यांचा या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. त्याचबरोबर सरवली बाळा संघाचे जयपुर सरवली संघाचे सर्व आमचे परम मित्र उद्योजक बळराम भाऊ भोईर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बळरामजी भोईर यांच्या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर बंडूभाऊ आपण पुढील सोबतासाठी यायचं आहे. तालुका क्रिकेटमधले एक नामांकित खेळाडू ज्याच्या नावावर एक विक्रम प्रस्थापित आहे. 7 चेंडूमध्ये 7 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तो फलंदाज रवी भोईर याचा पण विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. मित्र तालुका क्रिकेटमधून एक विक्रम प्रस्थापित ज्याच्या नावावर आहे रवीजी भोईर यासाठी विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. त्यानंतर भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्मानी उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय विनोदजी ठाकरे साहेब यांसाठी विशेष गौरवाने सन्मान केला जाता. धन्यवाद. सोसवारी ठाणे जिल्हा उद्योग आघाडी सन्मान्य अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण विनोदजी ठाकरे यांसाठी विशेष गौरवाने सन्मान झालेला आहे. अँड बॅक टू नावन क्रिकेट मित्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. आणि बघूया काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन करतील माझे परम मित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ गोरसई O2 मनोज ठाकरे. धन्यवाद मोहन दादा. 41 धावांचं लक्ष्य आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती तैनात आहेत, तयार आहेत. पंचांचाही इशारा येतोय आणि खेळाला सुरुवात होते. भरत आणि प्रदीप ही जमेची जोडी आपण पाहतोय. जी धावसंख्या हवी आहे ती धावसंख्या उभारण्यामध्ये यश प्राप्त झालं. आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 21 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर मात्र थोडीशी हाणामारी केली जादूगार कैलाशने आणि डावाला सावरलं. मित्र ज्या वेळेस
रेग्युलर क्रिकेटमध्ये कैलास खेळत होता त्यावेळेस नेहमीच त्यांच्या इनिंगमधून अशी काहीतरी जादू व्हायची, मग गोलंदाजी असो की फलंदाजी असो, त्या अनुषंगाने त्याला जादूगार कैलास म्हणून भिवंडीने संबोधलं होतं. ओहो, व्हॉट अ डिलिव्हरी. चांगला चेंडू हाताळताना पाहतोय मच्छिंद्र. पहिला चेंडू निर्धाव राहतोय. सुरुवात मात्र चांगली केली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. 41 धावांचं लक्ष्य आहे. पायगाव या संघाला सोडा संधी आहे. आपण चौकारांची षटकांची अटक साधतात. प्रभाकर मडवी यांच्याकडनं 555 रुपयाचं रोख पारितोषिक त्या संघातील फलंदाजाला दिले जाणार आहे. निश्चितच सुवर्ण संधीचा लाभ घेणं आवश्यक आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेस ओहो, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम. कुठल्याही प्रकारे अनुमान लावता आला नाही या फलंदाजाला, कारण आपण पाहिलं की स्टार्ट केलं त्यावेळेस असं वाटलं होतं की मोठा फटका खेळण्याच्या मुवमेंटमध्ये आहे. त्यानंतर स्ट्रोक चेक केला आणि आपण पाहिलं की चेंडू मात्र सरळ निघून जातोय यष्टीरक्षच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे अजूनही. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. दोन्ही चेंडू निर्धाव आपण पाहतोय. मच्छिंद्र पुन्हा एकदा टर्न होतंय. यावेळेस बॅटची आतील कडा घेऊन आपण चेंडू पाहतोय. ऑनसाईडच्या दिशेने जातोय. शॉर्ट मिडविकेट रिझल्टमध्ये चेंडू उचलला जातोय. तोपर्यंत फक्त 1 धाव अर्जित करण्याचा अवसर मिळाला. भरत यास संघाचा आणि स्वतःचं अकाउंट ओपन होतंय. निश्चितच आपण पाहू शकता या संघटनेचे पहिले अध्यक्ष सन्माननीय शरदजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि आयोजन नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद शरदजी. आणि ह्या असं दरम्यान मी तो या ठिकाणी शुभ आगमन होतोय. वेलकम वेलकम वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती, माजी उपसरपंच आणि भिवंडीकरांच्या मनावर अधिराज्य करणारे जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. त्याचबरोबर त्यांच्या समवेत मनोज पाटील, वीर तानाजी दापोडे फोर्टविले संघाचे तडाखे बंद फलंदाज, या दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत स्वागत. निश्चितच अशा व्यक्तिमत्वाचं आगमन झालेलं आहे की जेथे कर्तृत्व आणि नेतृत्व हे कुणाकडून उसणं मिळत नाहीये, तर ते घडवावं लागतं आणि खरोखरच त्यांनी ते घडून दाखवलेलं आहे. अशा मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे. कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाहीये आणि इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज बाद होतोय. एक्केचाळीस धावांचं लक्ष्य आहे. पाठलाग करत असताना आपण पाहिलं की 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जात आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती निव्वळ आपण पाहू शकता 1च धाव आहे. 41 धावांचं लक्ष्य. अप्रतिम गोलंदाजी मच्छिंद्र यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच कुठल्याही प्रतियोगितेमध्ये इव्हेंटमध्ये त्यांची गोलंदाजी मात्र चोख आणि चांगली असते. सुरुवात संघाला चांगली करून देतात आणि येणाऱ्या गोलंदाजांना मनोबल वाढवण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून नेहमीच होत असतं. तर पाहूया अजून आपण हॅट्रिक चेंडू आहे तर काय होते पाहण्यासारखं राहील. यावेळेस चेंडू मात्र कार्पेटच्या साहाय्याने आला होता, गॅदर करता आलं नाहीये. इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. आपण पाहत आहात तुफान क्रिकेट क्लब पिंपला 40+ आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 अप्रतिम आयोजन नियोजन आपण पाहतो मित्र. खास करून जगदीश म्हात्रे साहेबांच्या या नेतृत्वाखाली अप्रतिम नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मास्क घाला, महारोगाला टाळा, सॅनिटायझर वापरा आणि महामारीला हरवा हे सूत्र प्रत्येकाने अंमलात आणायचं आहे.
क्रिकेट खेळणंही जरुरी आहे आणि महामारीला समजणंही जरुरी आहे, म्हणून सॅनिटायझर तसेच मास्कचा वापर नेहमी करावा ही आपणा सर्वांना, खेळाडूंना, प्रेक्षक वर्गाला नम्रतेची विनंती. निश्चित 41 धावांचं आव्हान आहे मित्रांनो आणि त्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी संत आणि खराब सुरुवात निमिलन पायगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये 40 धावांची गरज आहे. या 40 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील हे पाहण्यासारखं राहील, कारण पहिल्या षटकामध्ये अप्रतिम मारा, भेदक मारा, अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळाला मच्छिंद्र यांच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. तर नवीन गोलंदाज येतोय कैलास, ज्याने रेग्युलर क्रिकेट खेळत असताना कित्येक सामन्यांमध्ये एका हाती विजय संपादन केलं पाहिलं आपण. नेहमीच मग फलंदाजी असो की गोलंदाजी असो, आणि असा नेहमीच पराक्रम व्हायचा की त्या अनुषंगाने भिवंडीने त्यांना ही पदवी दिलेली आहे की जादूगार कैलास म्हणून. तर तोच जादूगार कैलास येतोय गोलंदाजीसाठी आणि कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहण्यासारखं राहील, कारण 40+ फॉर्मॅटमधलं क्रिकेट आहे. थोडं वेगळं आहे परंतु मजेदार आहे. गोलंदाज टर्न होत आहे. ह्या वेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे. वाईट मिडविकेटच्या रिझनमध्ये चेंडू जात आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या पूर्ण होताना पाहतोय. 2 धावा अकाउंटमध्ये जमा होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 4. नितीन आपण पाहतोय मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता. काय फटकेबाजी, तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली होती त्यांच्या फलंदाजीमधून. 3 षटकार आणि चौकारांची सुद्धा अतिशबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तीच फटकेबाजी या सामन्यामध्ये होते का पाहण्यासारखं राहील, परंतु हेही विसरून चालणार नाहीये. तो सामना वेगळा होता आणि हा सामना वेगळा आहे. या वेळेस डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळाला, सन्मान देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय आणि फलंदाजाला काहीसा समजत नाहीये आणि निघून जातोय यष्टिकेच्या हातामध्ये. निर्धाव राहतोय चेंडू. एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं या वेळेस कैलास यास. परंतु आपण जर विचार केला तर एक सुवर्ण संधी सुद्धा होती यष्टिरक्षकास स्टंपिंग करण्याची, परंतु वाखाणण्याजोगे कलेक्शन पाहायला मिळालं संजयबाई यांच्या माध्यमातून. या वेळेस ऑन साइडला जातो मिडविकेटच्या रिझनमध्ये. कार्पेटच्या सहाय्याने 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा दबाव टाकलेला आहे. जोपर्यंत चेंडू फेकी करेल तोपर्यंत आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर टाकत धावसंख्येला पुढे ढकलण्याचं काम मात्र इथं चालू आहे. 2 फलंदाज जितेंद्र आणि नितीन यांच्या माध्यमातून. भरत यास काही करता आलं नाही. संघासाठी फक्त 1च धाव जमवता आली आणि प्रदीप यांना तर आपण पाहिलं की भोपलाही पडता आलं नाही आहे. आणि विकास मुकादम मात्र दुर्दैवरित्या रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. थोडीशी खंत वाटलीच असेल, परंतु पाहूया आता मात्र जितेंद्र आणि नितीन कशा प्रकारे डावाला सावरत आहेत आणि डावाला पुढे घेऊन जात आहेत. या वेळेस चेंडू ऑफसाईडला येतो. पॉईंटच्या रिझनमध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडला जातोय चेंडू. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 6 होत आहेत. 7 होत आहे धावसंख्या, सॉरी. मास्क घाला आणि महामारीला टाळा, तसेच सॅनिटायझर वापरा आणि महामारीला हरवा, याचं पालन सर्वांनी करायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. इथं मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे. लेग साईडच्या रिझनमध्ये 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथं मात्र आपण पाहू शकता प्रयत्न असफल ठरतोय आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. निश्चितच या फॉर्मॅटमध्ये ज्याचा नेहमीच बोलबाला असतोय असा नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय, ज्याच्या मनगटामध्ये खरोखरच मोठे फटके खेळण्याची ताकद आहे, असा फलंदाज खेळपट्टीवरती रवाना होतोय कुंदन. परंतु आपण पाहू शकताय की अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन इथं मात्र चालू आहे भादवड संघाच्या माध्यमातून. मग मच्छिंद्र असो की कैलास असो, आपला 100% देण्याचा प्रयत्न करत आहेत. निश्चितच मित्र हो, प्रत्येक खेळाडूने हेच विचार केला पाहिजे, संघ माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी संघासाठी काय करतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इथं मात्र न्यू मिलन पायगाव संघाच्या कर्णधानाने इथं प्राचारण केलेलं आहे. फलंदाज
कुंदन्यास. आणि एक जमेची जोडी आहे ही दोन्ही जर विचार केला तर नितीन आणि कुंदन यांचं अप्रतिम आपण पाहू शकता. चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती अवघ्या आपण पाहू शकता 8 धावा लागत आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक थोडीशी खराब परिस्थितीमध्ये आपण पाहू शकता न्यू मिलन पायगाव संघ, परंतु आपण पाहू शकता येणारे 2 षटक अजून शिल्लक आहे. हे काही एक घडू शकतोय. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे आणि आपण पाहू शकता एक तडाखेबाज गोलंदाज प्रल्हाद स्वतः कर्णधार येतोय यावेळेस धावा रोखण्यासाठी. कारण तिसरं षटक खूप अतिशय महत्त्वाचं असतं. इथं जेवढ्या धावा तुम्ही कमी खर्च कराल तेवढे येणाऱ्या गोलंदाजासाठी फायदेशीर असतील. परंतु फलंदाजांनाही विचार करावा लागेल की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याच्यावर जोर टाकायला हवा आहे. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे विजयासाठी. प्रल्हाद पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी यावेळेस कणखर फटका पाहायला मिळतो. लोंगाने लोंगापच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा वाव मिळत नाही चेंडू अडवण्यासाठी. चेंडू मात्र जातोय सीमारेषा बाहेर. चौकार, एक दणदणीत खणखणीत चौकार. आणि गरज आहे अशा फटक्यांची कारण पल्ला खूप लांबचा आहे ना. ज्यावेळेस लांबचा पल्ला असेल त्यावेळेस हवाई सफर करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला फास्टेट फटके खेळण्याची गरज आहे. इथं आपण पाहिलंय की चौकार येतोय आणि चौकारच्या साहाय्याने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या होते 12. पुन्हा एकदा टर्न होते. या वेळेस रन घेतली नाहीये. स्वतःवरचा विश्वास बाळगून आहे, आत्मविश्वास दाखवतोय. मोठे फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे समीकरण आपण जर बॉल इक्वेशन जर बघितलं तर 10 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष्य आहे. प्रत्येक चेंडू मागे जर कॅल्क्युलेशन केलं तर 3 धावांची गरज आहे. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतोय. बिग बिग लॉंग लॉंग वे षटकार. ज्या फटक्याची आवश्यकता आहे तो फटका खेळण्यासाठी तयार होता आणि जसा चेंडू तसाच उत्तर देत षटकार खेचून काढलेला आहे. मागच्या चेंडूवरती आपण विचार केला जिथं धाव होती परंतु धाव घेतली नाहीये. स्वतःवरचा विश्वास आत्मविश्वास जागृत केला की येणाऱ्या चेंडूवर ते मी मोठा फटका खेळेन आणि ते खेळून दाखवलं. आणि मित्र हो, तुम्हाला कुठलीही शर्यत असो किंवा कुठलाही खेळ असो जिंकण्यासाठी स्वतःवरचा विश्वास असणं गरजेचं आहे. आत्मविश्वास जेवढा तुमचा बलकट तेवढा खेळामध्ये तुम्ही बलकट. आणि ती बलकटता नितीन याने दाखवून दिलेली आहे. इथं मात्र 6 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या आपण पाहू शकता 18 धावा, येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहू शकता 23 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. या वेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉइंटच्या रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट बऱ्यापैकी चांगली आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या पाहू शकता फलकावरती 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता आऊट किती झाले त्याला महत्व नाही, तर मैदानामध्ये जे फलंदाज आहेत ते कशा प्रकारे कामगिरी करतील याच्यावर खूप जोर आहे. इथं मात्र ब्रह्मास्त्र काढला आणि फलंदाजाची दांडी गुल. फलंदाज मात्र होतय फुल आउट आणि डगावच्या अस्त्राला रिटर्न होतय. ज्याची भीती होती त्या फलंदाजाला मात्र माघारी धारलाय प्रल्हाद यांनी. कारण त्यांच्याच गोलंदाजीवरती आपण पाहिले चौकार आणि षटकार खेचलं होतं. थोडस दबावात होतं परंतु पाहिलं की आपल्या भात्यातून एक ब्रह्मास्त्र काढला आणि फलंदाजाला त्रिफलाचीत केलं. फलंदाज बाद होतं. इथं मात्र आता चुरस वाढली आहे. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे. म्हणजेच या चेंडूवरती सर्व काही निर्भर आहे या सामन्याचा गणित. कारण इथनं जर एक मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा राहतील. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज आहे परंतु 3 धावा न बघता की चौकार षटकार खेचणं गरजेचं आहे. आणि जर का या विजयावर या सामन्यावरती विजय प्रस्थापित करण्यासाठी विजयाचं जे पाया भक्कम करण्यासाठी
हा चेंडू निर्धाव किंवा एकेरी धाव संख्या दिली तर खूपच चांगलं होईल. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केलेला आहे, खूप खूप उंच गेलेला आहे आणि तिथं मात्र कैलास तैनात आहे, कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात बाद होतोय. खूप चांगली झुंज एकाकी झुंज देत होते नितीन, परंतु दुर्दैवरित्या फलंदाज बाद झाला आणि तिथं मात्र आपण पाहू शकता अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात बाद झालं. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे विजयासाठी. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, अर्थात एकेरी दुहेरी धावसंख्या जर दिली तर निश्चित दबाव खूप वाढेल फलंदाजांवरती आणि फलंदाजाने जर पहिल्या चेंडूवरती प्रहार करत एखादा मोठा फटका खेचला तर निश्चितच दबाव वाढेल गोलंदाजावरती. काय घडेल काय बिघडेल हे प्रेक्षकांना उत्सुकता लागलेलीच आहे, कारण दोन्ही संघाचे पाठीराखे खूप आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून तसेच ट्रिपल8 नेटवर्कच्या माध्यमातून टीव्हीवरती लाईव्ह प्रेक्षक पाहत आहेत. सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. निश्चितच 3 षटकांमध्ये इथे धावसंख्या जमवली 20 आणि अंतिम षटकामध्ये धावा हव्यात 21. काय घडेल काय बिघडेल सांगणं निश्चितच. आपण पहिल्या पारीमध्ये जर विचार केला तर 3 षटकामध्ये 21 धावा होत्या आणि इथं मात्र आपण पाहिलं त्यानंतर विकास मुकादम यांची गोलंदाजी कुठेतरी मागणी ठरली, 19 धावा खर्च केला आणि त्या धावा इथं कुठेतरी पराजयाच्या खाईमध्ये ढकलण्याचा काम झालेला दिसतंय. यावेळेस चेंडूला टर्न केलेला पाहतोय आपण. मिडुगटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय, 1 धाव कंप्लीट केली जाते आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करून अजून विजयाचा पाया जो आहे तो भक्कम केलेला आहे. आता मात्र आपण पाहू शकता 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 20 धावा 5 चेंडू आणि आपण पाहू शकता जे छोटीचे फलंदाज ते तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये जो खेळ सरस करेल तोच सरस ठरेल. प्रत्येक चेंडू मागे 4 धावांची आवश्यकता. या वेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु भेदक मारा पाहायला मिळतोय. निर्धावरात आहे चेंडू आणि इथं मात्र आपण पाहू शकता दूर लांब जात असताना न्यू मिलन पायगाव संघ विजयापासून आणि विजयाच्या समीप निकट आणि जवळ पोहोचतोय गावदेवी भादवड संघ. या वेळेस प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू मिडुगेच्या रिझन मध्ये अडवला जातोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. एकेरी दुहेरी धावसंख्येने आपली नौका पार होऊ शकत नाहीये आणि इथं मात्र उर्वरित 3 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. म्हणजे 3 चेंडूमध्ये मोठे फटके षटकाराच्या साह्यानेच मारावे लागतील विजय संपादन करावा लागेल असेल तर पाहण्यासारखं राहील. षटकारांची हॅट्रिक होते का हे पाहणं अनिवार्य आहे का पाहण्यासारखं राहील. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, आपल्याच फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होतोय. तर मात्र 2 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे दादा. दोन चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. इथं मात्र आपण पाहू शकता 99% विजयाच्या उंबरट्यावरती गावदेवी भादवड संघ. 2 चेंडू अजून शेष आहेत. अजून आपण भाष्य करू शकतोय, परंतु निश्चित करू शकत नाहीये कोण विजयी होईल ते. गोलंदाज बोलतोय. यावेळेस पॉइंटच्या रिझन मध्ये कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. 1 धाव अर्जित केली जाते आणि शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय आणि ते विजय संपादन करतोय गावदेवी भादवड संघ. हार्ड लक
हार्ड लक न्यू मिलन पॅगॉइन गुड लक गावदेवी स्पोर्ट्स बादवड. निश्चितच विजयाचा सिल्पर का आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी जे आपण पाहिली तोच ठरतोय या सामन्याचा मानकरी गावदेवी बादवड संघाचा मच्छिंद्र ज्यानं उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. एक जबरदस्त षटक